PYQ based on chapter Magnetic Materials that was asked in NEET 2010 and CET 2023. खूप सारे नीटला आलेले PYQ सीईटीला पुन्हा येतात असं मी नेहमी सांगते. फक्त नीटला तो प्रश्न 4 मार्काला असतो आणि सीईटीला 1 मार्काला असतो. तर प्रश्न किती सोपा आहे बघा. इलेक्ट्रोमॅग्नेट्स आर मेड ऑफ सॉफ्ट आयर्न बिकॉज सॉफ्ट आयर्न हॅज. आता ऑप्शन ए आहे लो रिटेंटिव्हिटी अँड हाय कोअर्सिव्ह फोर्स, बी आहे हाय रिटेंटिव्हिटी अँड हाय कोअर्सिव्ह फोर्स, सी आहे लो रिटेंटिव्हिटी अँड लो कोअर्सिव्ह फोर्स आणि डी आहे हाय रिटेंटिव्हिटी अँड लो कोअर्सिव्ह फोर्स. तर इलेक्ट्रोमॅग्नेट हे टेम्पररी मॅग्नेटचे बनलेले असतात आणि म्हणून त्यांची रिटेंटिव्हिटी लो असते आणि कोअर्सिव्हिटी सुद्धा लो असते, म्हणजेच तिथं लो कोअर्सिव्ह फोर्स असतो. म्हणून करेक्ट ऑप्शन सी आहे. आणि जेव्हा परमनंट मॅग्नेट बनवायचे असतात त्यावेळेस मात्र त्या मटेरियलची हाय रिटेंटिव्हिटी आणि हाय कोअर्सिव्ह फोर्स त्याला असावा लागतो.